माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांनी देखील ईव्हीएमवर शंका उपस्थित केली। ईव्हीएम हॅक होऊ शकतं हे लक्षात आलंय असं सांगताना निवडणूक आयोग तरी चुकीचं वागणार नाही असं वाटत होतं अशा शब्दात शरद पवारांनी हल्ला चढवला। त्यावर जनतेचा कौल मान्य केला पाहिजे अशा शब्दात अजित पवारांनी उत्तर दिलं। पैसा आणि सत्तेचा गैरवापर हा करून निवडणुकीची सर्व यंत्रणाच हातात घ्यायची हे चित्र यापूर्वी दिसलेलं नव्हतं। ते यावेळी महाराष्ट्रात बघायला मिळाले आणि त्याचा परिणाम लोकांची अस्वस्थता वाढलेली आहे। आता ती आकडेवारी जी आलेली आहे शेवटच्या 2 तासाची ती धक्कादायक अशा प्रकारची आहे। बाळासाहेब थोरात जे बोलले ते इतके बाळासाहेब नाही अशी माहिती अनेकांनी दिली, आधारासह दिली आणि त्याचा विचार हा करावा लागेल। मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीच्या 31 जागा आल्या, आमच्या 17 जागा आल्या। आम्ही मान्य केलं तो निवडणुकीत जनतेचा कौल आहे। त्याच्यामध्ये ईव्हीएमच्या बद्दल कोणी बोललं नाही, आम्ही पण बोललो नाही। माझं स्वतःचं उदाहरण मी सांगतो की जी गावं मला मायनस गेली होती ती सगळी प्लस गेली आणि त्यांनी सांगितलं यावेळेस आम्हाला तुम्हाला द्यायचं आहे, आम्हाला विधानसभेमध्ये तुम्ही गेला पाहिजे। आता जनतेचा 5 महिन्यात कौल बदलला त्याला आम्ही काय करणार? हा जनतेचा कौल आपण मान्यच केला पाहिजे ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।